रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 14 मार्चचा शासन निर्णय रद्द करा, घातक शासन निर्णय रद्द करा। 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यात निदर्शने करण्यात आली। विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने हा शासन निर्णय घातक असून लवकरात लवकर रद्द करावा या मागणीसाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली। 14 मार्च 2024चा शासन निर्णयामुळे अनेक शाळा बंद होण्याची शिक्षकांनी शंका बोलून दाखवली। शासनाने 15 मार्च 2024 रोजी शिक्षक कर्मचाऱ्यांचं संच निर्धारण सुधारित संच निर्धारण होण्याच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय काढलेला होता। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने ज्या दिवशी हा जी आर निघाला त्या दिवशी या जी आरला काळा जी आर असं संबोधलं होतं आणि त्या अनुषंगानं संपूर्ण विदर्भामध्ये दोनदा आंदोलन सुद्धा केलेली आहेत। आदरणीय अडबाले सर जे नागपूर विभागाचे शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न लावून धरला की घातक असा हा शासन निर्णय आहे। म्हणजे तरतुदी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा तरतुदी आहेत आणि म्हणून हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी सभागृहात केलेली होती। परंतु तेव्हाचे तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी त्यामधला एक क्लॉज दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं। तो क्लॉज असा होता की जर मुख्याध्यापक अतिरिक्त ठरला शाळेमधला तर त्यांना सहाय्यक शिक्षक करण्यात येणार होतं आणि त्या जी आर नुसार फक्त वेतनाला संरक्षण दिलेलं होतं, वेतन श्रेणीला संरक्षण दिलेलं नव्हतं। म्हणजे अनेक मुख्याध्यापक आज जे मान्यताप्राप्त मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांना पदावनत व्हावं लागलं असतं, सहाय्यक शिक्षक म्हणून इतर शाळेत समायोजित व्हावं लागलं असतं आणि त्यांची वेतन श्रेणी सुद्धा गेली असती। तो एकच लाभ दिला आणि त्यानंतर असं आश्वस्त केलं होतं की आम्ही जुन्या जे लोक आहेत त्यांना जुन्या निकषाप्रमाणेच आम्ही निकष लावू आणि नवीन पदं भरण्यासाठी नवीन निकष लावू असं आम्हाला काही उच्चस्तरीय सभेमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं।